आपल्या भक्तीला आपण आरंभ करूया। आजचा रविवार हा पुनरुत्थानानंतरचा तिसरा रविवार आहे। प्रियजन हो, पुनरुत्थान ही फक्त एक घटना नसून किंवा इन्सिडंट नसून त्या घटनेची व्याप्ती इतकी मोठी आहे की ज्या ज्या क्षणाला विश्वासाने आपण प्रार्थना करतो त्या वेळेस विश्वासणाऱ्यांना पुनरुत्थानाचा आविष्कार घडतो। जे प्रेषित पुनरुत्थानाचे प्रथम साक्षीदार होते त्यांच्या बोलण्यातून, चालण्यातून आणि वागण्यातून लोकांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा प्रत्यंतर आला। प्रियजन हो, आज या विशेष उपासनेमध्ये या प्रथमदर्शी साक्षीदारांच्या सेवेबद्दल देवाला आपण धन्यवाद देणार आहोत। यावेळी आपण उपासनेला सुरुवात करूया। या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू। उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू। कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे। त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत, पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत। समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला, कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडविली गेली। या हो या, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू। यावेळी आपण उपासना संगीतामधून गीत नंबर 33 एकत्र मिळून गाऊया। Agni, Agni,
ठीक आहे, गीते गाऊन आपण परमेश्वराची स्तुती करूया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो, मान महिमा गौरव त्या देवाला सदोदित असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही सर्वांना सलाम करीतो. प्रियानो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की बाहेर संकट किती गंभीर आहे. तरी देखील पवित्र शास्त्राचं वचन आपल्याला असं सांगतं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, कारण हाच आनंद आहे जो की आपल्या आध्यात्मिक लाभेसाठी आशीर्वादाचा होतो. सर्व दुःख विसरून, सर्व काही आपण वाईट गोष्टी विसरून त्या पवित्र देवाच्या सानिध्यामध्ये येतो. तर चला आपण हा आनंद व्यक्त करूया. संकट किती जरी गंभीर असलं तरी आपला परमेश्वर महान आहे. जो पुनरुत्थित ख्रिस्त जो आपल्यासोबत आहे, तो महान, ज्यांनी मरणावरती विजय मिळवला, तो पुनरुत्थित ख्रिस्त आज आपल्याबरोबर आहे. त्याच देवाची आराधना आपण करूया आणि सर्वजण मिळून म्हणूया हालेलुया. स्तोत्र 57 मध्ये स्तोत्रकरिता आपल्याला हे सांगतो की मी जाळ्यामध्ये अडकलो, मी सिंहांमध्ये सापडलो, मी गर्तेत पडलो, तरी देखील स्तोत्र 57 याचं 7, 8 आणि 9 वचन आपल्याला असं सांगतं, हे देवा, माझे अंतःकरण स्थिर आहे. मी गाईन, मी स्तोत्रे गाईन. हे माझ्या जीवा, जागृत हो. हे सतारी, हे विने, जागृत व्हा. मी प्रभातीला जागे करीन, कारण तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे. खरोखर आपला प्रभू परमेश्वर महान आहे, त्याची दया सनातन आहे. तर चला अशा सनातन देवाची आराधना आपण सर्वजण मिळून करूया व त्याच्या नावाचा जयघोष करूया. आपण थोडा वेळ आपण त्याच्या सानिध्यामध्ये लीन आणि या नम्र अंतकरणाने होऊन आपण जाऊया. जीवनाहून श्रेष्ठ प्रभू, वात्सल्य तुझे जीवनाहून श्रेष्ठ प्रभू, दया ही तुझी आकाशाहून उंच प्रभू, दया ही तुझी आकाशाहून उंच प्रभू, आकाशाहून उंच प्रभू, आकाशाहून उंच प्रभू. तू खडकेशु माझा शरण स्थान तू खडकेशु माझा शरण स्थान तू, आधार प्रभू तूच माझा सामर्थ्य तू, आधार प्रभू तूच माझा सामर्थ्य तू, वात्सल्य तुझे जीवनाहून श्रेष्ठ प्रभू, वात्सल्य तुझे जीवनाहून श्रेष्ठ प्रभू, दया ही तुझी आकाशाहून उंच प्रभू, दया ही तुझी आकाशाहून उंच प्रभू, आकाशाहून उंच प्रभू, आकाशाहून उंच प्रभू, आकाशाहून उंच प्रभू. चला आपण पुन्हा एकदा त्या देवाच्या सानिध्यामध्ये जाऊया. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की पौल आणि सिला त्या तुरुंगामध्ये आराधना करीत होते. आराधना करीत असताना एक भूमिकंप होऊन त्यांची सर्व बंधनं तुटून गेली. त्याच पद्धतीनं आपण देवाच्या आराधनेमध्ये जाऊया. जे काही रोगराईचं
बंधन असेल, जे विचारांचं बंधन असेल, तेही हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये तोडून टाकणार आहे. तर चला, या गीतामध्ये असं म्हणलेलं आराधना में छुटकारा, आपण सर्वजण मिळून त्याच्या आराधनेमध्ये जाऊया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आराधना में छुटकारा, आराधना में चंगाई, आराधना में छुटकारा, आराधना में चंगाई, शरीर प्राण आत्मा में आनंद शांति देता है, जान से भी प्यारा प्रभु, शरीर प्राण आत्मा में आनंद शांति देता है, जान से भी प्यारा प्रभु। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। ओ प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। ओ प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। चला तर आपण आपले नेत्र बंद करून पुन्हा एकदा त्या पवित्र चरणाशी जाऊया, लीन आणि नम्र होऊन त्याच्या सानिध्यामध्ये येऊ. पुन्हा एकदा आपण आणखी एक गीत गाऊ, त्याच्या नावाला धन्यवाद व मान महिमा गौरव देऊ. अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। तेरे सामने झुकते सजदा करते हैं, तेरे सामने झुकते हैं, सजदा करते हैं। और सच्चाई से आराधना करते हैं, आत्मा सच्चाई से
दया तुमची करुणा प्रभू आमच्यावरती सतत आहे प्रभू, याची प्रचिती आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये येते प्रभू, म्हणून तुमचे आभार मानतो प्रभू. प्रभू आम्ही धन्य आहोत कारण तुम्ही धन्य आहात प्रभू येशू राजा. धन्यवाद देतो प्रभू येशू राजा तुमच्या प्रीतीबद्दल, तुमच्या कृपेबद्दल. आम्हा सर्वांना तुमच्या पंखेच्या छायेखाली घेतल्याबद्दल प्रभू आम्ही तुमचे आभार मानतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू येशू राजा. धन्यवाद देतो, मान महिमा गौरव तुम्हाला देतो प्रभू येशू राजा. हा स्तुती आराधनेचा यज्ञ प्रभू आम्ही तुम्हाला अर्पितो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. येणारं वचन प्रभू आम्हा प्रत्येकाच्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादाचा असा होऊ दे प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. मान महिमा गौरव प्रभू तुम्हाला देतो. ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावाने करी तुम्हाला ऐका पित्या. यावेळी आपण पवित्र शास्त्रामधून स्तोत्रसंहिता यामधून स्तोत्र 96 याचं आळीपाळीनं वाचन करूया. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नामाचा धन्यवाद करा, त्याने केलेल्या कारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. कारण परमेश्वर तो परमस्तुती आहे, सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे. ही त्याच पुढे आहे, सामर्थ्य व शोभा ही त्याच्या पवित्र साड्या आहेत. अहो मानवकुलानो, परमेश्वराचे गौरव करा, परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. परमेश्वराच्या नावाची स्तुतीला अर्पण घेऊन त्याच्या चरणात ठेवा. पवित्र शोभेने परमेश्वराची उपासना करा, हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. राष्ट्रांमधल्या लोकांना विदित करा की परमेश्वर राज्य करीतो. जग स्थिर स्थापिलेले आहे, ते डळमळणार नाही. तो सात्विकपणे लोकांचा न्याय करेल. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो, समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करोत. शेत व त्यातील सर्व काही उत्सव करो, म्हणजे वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करीत. शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून म्हणूया. कारण तो आला आहे, पृथ्वीचा न्याय निवाडा करावयास तो आला आहे. तो जगाचा न्याय निवाडा यथार्थतेने करील, लोकांचा न्याय सत्यतेने करील. यावेळी आजच्या मन्नासाठी पवित्र शास्त्रामधून नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय आणि 28 ते 33 या वचनांचं आपण यावेळी वाचन करूया. आजच्या मननासाठी आपण नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय आणि 28 ते 33 वचने आपण वाचून पाहू. धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो, पण दुर्जनाची मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते. परमेश्वर दुर्जनापासून दूर राहतो, पण तो धार्मिकताची प्रार्थना ऐकतो. नेत्राचे तेज अंतःकरणाला उल्हासते, चांगले वर्तमान हाडे पुष्ट करीते. जीवनाचा शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञानामध्ये वस्ती करतो. जो शिक्षण आविरतो तो आपल्या जीवनाला तुच्छ लेखतो. जो वाग्दंड ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय, आधी नम्रता मग मान्यता. वाचलेली वचने आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी परमेश्वर आशीर्वादित अशी करू. तसेच 1 पेत्र 5वा अध्याय 5 ते 14 ही वचने आपण यावेळी वाचून पाहूया. नवीन करारामधून पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय 5 ते 14 ही वचने आपण आज ऐकूया. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकाची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा. कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे.
त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून त्याने ख्रिस्तामध्ये तुम्हाला पाचारण केले. तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण दृढ व सबळ करील. त्याचा पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवीन. यात बोध केला आहे व साक्ष दिले आहे की ही देवाची खरी कृपा आहे. हिच्यात तुम्ही दृढ राहा. बाबेलातील तुम्हासारखी निवडलेली मंडळी तुम्हाला सलाम सांगते आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो. प्रीतीच्या चुंबनाने एकमेकास सलाम करा. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांस शांती असो. देवबापा असलेली वचने आपल्याला आध्यात्मिक लाभासाठी आशीर्वादित अशी करू. उपासना संगीतामधून गीत नंबर 150 याचं ध्रुपद आणि पहिलं चरण यावेळी गाऊया. त्यानंतर लोककृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 4 ते 12 या वचनामध्ये प्रभूचं शुभवर्तमान लिहिलेलं आहे. लोककृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 4 ते 12 या वचनांमध्ये प्रभूचं शुभवर्तमान लिहिलेलं आहे. तुम्हा माझ्या मित्रास मी सांगतो, जे शरीराचा वध करीतात, पण त्यानंतर ज्यांच्याने आणखी काही करवत नाही त्यांची भीती बाळगू नको. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सुचवितो. जीव घेतल्यावर नरकात टाकाव्यास ज्याला सामर्थ्य आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हास सांगतो, त्याचीच भीती बाळगा. 5 चिमण्या 2 दमड्यास विकतात की नाहीत, तरी त्यातून एकीलाही देव विसरत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे केसही सर्व मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही बहुत चिमण्यांपेक्षा मौल्यवान आहात. मी तुम्हास सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर स्वीकारील त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर स्वीकारेल. परंतु ज्याने मला मनुष्यांसमोर नाकारिले तो देवाच्या दूतांसमोर नाकारिला जाईल. आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करीतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हा सभा, सरकार व अधिकारी यांसमोर नेतील तेव्हा कसे काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हास शिकविल.
हे प्रभूचं शुभ वर्तमान आहे. यावेळी आपण प्रेषितांचा मतांगीकार सर्वजण मिळून यावेळी म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी याचा निर्माण करता, ज्यावर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्यावेळेस ज्याने दुःख भोगिले, त्याला वधस्तंभावर खेळण्यात आले, जो बंधन पावला, त्या पुरण्यात आले, जो अधोलोकी उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय कराव्यास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळ, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याच विषयी मी विश्वास ठेवितो. आमीन. यावेळी मंडळीतील सर्व सभासदांना सूचना आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि सर्वांनी काळजी घ्या. महत्त्वाचे काम असल्याशिवाय बाहेर पडू नका. त्याचप्रमाणे मास्कचा वापर करा, त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. आणि आपण या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आपण सर्वांचं परमेश्वर यावेळी रक्षण करो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि या सर्व सूचनांचं आपण पालन करावे. तसेच यावेळी या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आपण परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ राहण्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये राहा. त्याचप्रमाणे पवित्र शास्त्राचं वाचन रोजच्या रोज आपल्या प्रार्थनेमध्ये करा अशी मी आपणा सर्वांना चर्चतर्फे विनंती करतो. यावेळी दानार्पण होईल आणि दानार्पण होत असताना उपासना संगीतामधून गीत नंबर 506 याचं ध्रुपद व पहिलं चरण यावेळी आपण गाऊया. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तुझी दिलेसी, सकल तुझे तुझी दिलेसी, अघटित तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले, समाजात से अभिमाने पूर्वी, समजत से अभिमाने पूर्वी, आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. यावेळी मध्यस्थीची प्रार्थना व त्यानंतर संदेश देण्यासाठी मी आपल्या चर्चचे प्रेसबिटर इन्चार्ज रेव्हरेंड BJ मोरे पाळक साहेब यांना यावेळी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी व त्यानंतर संदेश देण्यासाठी त्यांनी कृपया पुढे यावं. आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त सदैव मानव परिवारासाठी देवाजवळ मध्यस्थी करीत आहे. त्यात सहभागी होऊन आपण ही सर्वांसाठी प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा,
अखेर सृष्टीच्या निर्माणकर्त्या, मानवाच्या उद्धारासाठी आणि नश्वरतेच्या स्वाधीन असलेल्या सृष्टीला मुक्त करण्यासाठी तू स्वर्ग सोडून या भूतलावर आलास, मानवरूप धारण केलेस, मानवामध्ये वस्ती केलीस, मानवी दुःख, क्लेश, व्याधींशी परिचित झालास. हे प्रभू, आम्ही तुला विनवितो, तारणाचा अनुभव घेण्यासाठी आमचे सहाय्य कर. तारणाच्या योजनेतील आमच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला शक्ती दे. हे प्रभो, कृपा कर. आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू, तू शांतीचा अधिपती आहेस. ह्या जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, शहरामध्ये आम्ही राहत असलेल्या ठिकाणी अशांती निर्माण करणारी अनेक कारणे आहेत. स्वार्थ, स्वहित, कपट, द्वेष, मत्सर, हेवा या दुष्ट प्रवृत्तींना आमच्या जीवनात थारा दिल्या गेल्यामुळे सर्वत्र अशांतीचं साम्राज्य पसरलेलं आहे. हे प्रभू, आम्ही तुला विनवितो, अशांती निर्माण करणाऱ्या सर्व दुष्ट प्रवृत्तींचा आम्ही त्याग करावा व ख्रिस्ताला आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये प्रथम स्थान द्यावे. याकरता आमचे सहाय्य कर. हे प्रभो, कृपा कर. आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू, आनंदाचा उगम तूच आहेस. आम्ही सुख, समाधान मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहोत, पण तुझ्यापासून मिळणारा आनंद दुर्लक्षित करीत आहोत. हे प्रभू, आम्ही तुला विनवितो, पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारा आनंद आमच्या जीवनामध्ये विपुल व्हावा. ह्यासाठी पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठी आमचे तू सहाय्य कर. हे प्रभू, कृपा कर. आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू, तू गरिबांचा दाता, अनाथांचा वाली, विधवांचा कैवारी आहेस. आमच्या अवतीभोवती, आमच्या पाहण्यात दररोज अनेक गोरगरीब व अनाथ मुले येतात. हे प्रभू, आम्ही तुला विनवितो की आमच्या आनंदामध्ये गरीब, गरजू, अनाथ, विकलांग अशा बंधू भगिनींना सहभागी करून घेण्यासाठी आम्हाला तू सहाय्य आणि सशक्त कर. हे प्रभू, कृपा कर. आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू, तू कृपाळू व दयाळू आहेस. तुझ्या स्वभावाला अनुसरून तू सतत आम्हावर कृपा व दया करतोस, पण बऱ्याच वेळेला तुझ्या कृपेचा व तुझ्या दयेचा आम्हाकडून अवमान होतो. हे प्रभू, आम्ही तुला विनवितो. हे प्रभू, तुझी कृपा, तुझी दया ही आम्हाला पश्चातापाकडे नेणारी आहेत. हे समजणार आणि उमजणारं मन आम्हाला प्रत्येकाला दे. तसेच तुझ्या कृपेची व तुझ्या दयेची महती जाणणारं अंतःकरण आम्हाला दे. प्रभू, आम्हाला अधीनतेचा आत्मा दे, आज्ञाधारकपणाचा आत्मा दे, सुज्ञतेचा आत्मा दे, उदारपणाचा आत्मा दे आणि प्रभू नम्रता आणि साधेपणा या सद्गुणांनी आम्हाला भर. हे प्रभू, कृपा कर. आमची प्रार्थना ऐक. कोरोनाच्या या संकट काळामध्ये प्रेमळ परमेश्वरा, लोक भयभीत झालेले आहेत, अनेक प्रकारच्या निराशेमध्ये आपलं जीवन जगत आहेत. अशा प्रसंगी आम्ही तुझा धावा करत आहोत. प्रभू, आम्हा सर्वांना या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर. तुझ्या पवित्र पंकछायेखाली आम्हाला घे प्रभू. आणि विशेष करून जे तुझे सेवक अहोरात्र अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून प्रेमळ परमेश्वर आपलं उत्तम योगदान देत आहेत, त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे प्रभू. त्यांचं तू सहाय्य कर. हे प्रभू, कृपा कर. आमची प्रार्थना ऐक. प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणाजवळ आमच्या देशासाठी, आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी प्रार्थना करतो. आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रभू तयार होत असलेल्या ज्या योजना आहेत त्यांची अंमलबजावणी होत असताना आम्हा प्रत्येकाला प्रेमळ परमेश्वरा नियमाच्या अधीन राहून जगण्यासाठी तुझी कृपा, तुझा अनुग्रह तू आम्हाला दे. आणि आज विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत, आज आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत अशा प्रत्येकाला तुझा भरपूर आणि विपुल आशीर्वाद दे. त्यांच्यावर तुझी कृपा, अनुग्रह आणि आशीर्वाद सदैव असू दे प्रभू. त्यांचं इथून पुढचं जीवन तुझ्या गौरवासाठी तू आशीर्वादित कर. हे प्रभू, कृपा कर. आमची प्रार्थना आहे. हे सर्वसमर्थ देवा, विश्वाच्या उत्पन्न करत्या, तुझ्यापासून आम्हाला सर्व काही मिळते. जे तुझे आहे त्यातूनच ही अर्पणे आम्ही तुला सादर करीत आहोत. तुझ्या नावाच्या गौरवासाठी, तुझ्या लोकांच्या कल्याणासाठी या दानार्पणाचा तू स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. आपण प्रार्थना करूया.
हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आजचा हा रविवार म्हणजेच 25 एप्रिल हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण जे 4 शुभवर्तमान आहेत, मत्तय, मार्क, लूक आणि योहान, या 4 शुभवर्तमानापैकी इव्हँजलिस्ट ज्यांना आपण म्हणतो त्यापैकी आज संत मार्काचा मृत्यूदिन म्हणून हा ओळखला जातो. आणि संत मार्काच्या सेवेसंबंधी शुभवर्तमानामध्ये तसंच प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आपण पाहतो की बर्नबास आणि पौलसोबत संत मार्कानं केलेल्या सेवेचे अनेक संदर्भ आपल्याला पाहावयास मिळतात. आणि आजचा हा दिवस 25 एप्रिल त्याच्या सेवेबद्दल धन्यवाद देण्यासाठी पाळला जाणारा दिवस आहे. त्याचा जन्म पहिल्या शतकातील 5व्या वर्षी 5th इयर इन द फर्स्ट सेंचुरी झाला आणि त्याचा मृत्यू पहिल्या शतकामध्ये 68th इयर म्हणजे 68व्या वर्षी, म्हणजे जवळजवळ 62 किंवा 63 वर्ष आयुष्य संत मार्क जगला. आणि त्याच्या सेवेबद्दल खरोखरच आपण देवाला धन्यवाद देऊया. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, तुझा पुत्र आणि आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाच्या प्रथमदर्शी प्रेषितांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रभू जे शुभवर्तमानकार आहेत, मत्तय, मार्क, लूक आणि योहान, त्यांच्या सेवेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आज 25 एप्रिल हा दिवस संत मार्काच्या जीवनाबद्दल धन्यवाद देण्याचा दिवस आहे. आज आम्ही त्याच्या सेवेबद्दल तुला धन्यवाद देतो. त्याची सेवा तू आशीर्वादित केलीस आणि त्याच्याद्वारे प्रेमळ परमेश्वरा तुझ्या सामर्थ्याचा अनुभव तू आम्हाला येऊ देत आहेस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही स्वतःला तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो. त्याच्या सेवेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. प्रियजन हो, आजच्या मननाकरता जे शास्त्रपाठ आपण ऐकले त्यापैकी एक शास्त्रपाठ आपण बघितला, नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय आणि 28 ते 33 वचनं आपण ऐकलेली आहेत. त्याचप्रमाणे पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 5 ते 14 ही वचनं आणि संत लुकाचं शुभवर्तमानाचा 12वा अध्याय 4 ते 12 या वचनांचं वाचन आपण केलेलं आहे. आपण ती वचनं ऐकलेली आहेत. आजच्या संदेशाला सुरुवात करण्याच्या अगोदर नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय आणि यामधलं वचन 33 याकडे आपण थोडा वेळ बघूया. वचन 33, परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय, आधी नम्रता मग मान्यता. आणि नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय आणि 33व्या वचनावर आधारित आज आपण देवाचं वचन, देवापासून प्राप्त होणारा संदेश आपण ऐकणार आहोत. या अध्यायातील म्हणजेच नीतिसूत्र 15व्या अध्यायातील 28 पासून 33 पर्यंतची जर वचनं आपण ऐकली तर पहिल्या भागामध्ये आपल्याला असं दिसून येतं, या ठिकाणी धार्मिक मनुष्य आणि दुर्जन या 2 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि मग पुढे आपण पाहतो 33व्या वचनामध्ये, परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय, आधी नम्रता मग मान्यता. स्तोत्रसंहिता किंवा नीतिसूत्र यामधील लिखाणाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यांची एक विशेष धाटणी आहे लिखाणाची. बऱ्याच वेळेला पहिल्या ओळीमधला जो अर्थ आहे तोच अर्थ वेगळ्या शब्दामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये मांडण्याची पद्धत स्तोत्रसंहिता किंवा नीतिसूत्र या लेखनामधून आम्हाला दिसून येते. आणि म्हणून जे 33 वचन आपण ऐकलं, त्याचं वाचन आपण केलं, त्यामध्ये आपण पाहतो की परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय. याचाच अर्थ दुसऱ्या भाषेमध्ये या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. आणि तो अर्थ काय आहे तर आधी नम्रता मग मान्यता. प्रियजन हो,
आपल्याला ठाऊक आहे की आज जगामध्ये अनेक प्रकारचं शिक्षण आहे. गणिताचं शिक्षण आहे, इतिहासाचं शिक्षण आहे, भूगोलाचं शिक्षण आहे, सायन्स आहे, बायोलॉजी आहे, झूलॉजी आहे, थिओलॉजी आहे. परंतु या सर्व शिक्षणाचं महत्त्व जगाच्या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चितच आहे. परंतु या ठिकाणी नीतिसूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण आहे. हे सुज्ञतेचं शिक्षण आहे. आणि इंग्लिशमधील त्याचं ट्रान्सलेशन असं आहे, द फिअर ऑफ द लॉर्ड इज इन्स्ट्रक्शन इन विजडम बाय गॉड. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, द फिअर ऑफ द लॉर्ड इज इन्स्ट्रक्शन इन विजडम बाय गॉड. म्हणजेच देवापासून येणारं, वरून येणारं जे ज्ञान आहे, देवापासून वरून येणारं जे ज्ञान आहे, आम्हाला काय करतं, आम्ही जेव्हा ते इम्प्लिमेंट करतो, देवापासून येणारं ज्ञान जेव्हा आम्ही आचरणात आणतो, कारण नॉलेज आणि विजडम याच्यामध्ये असलेला फरक अतिशय महत्त्वाचा आहे. विजडम या शब्दाचा अर्थ, विजडम या शब्दाचा अर्थ जे ज्ञान आम्ही आचरणात आणतो किंवा जे ज्ञान आम्ही इम्प्लिमेंट करतो, त्याला विजडम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी इंग्लिशमधील ट्रान्सलेशन आहे, द फिअर ऑफ द लॉर्ड इज इन्स्ट्रक्शन इन विजडम बाय गॉड. आणि मग त्याचाच दुसरा अर्थ आहे, आधी नम्रता मग मान्यता. प्रियानो, आज जगामध्ये एकही मनुष्य आम्हाला शोधून सापडणार नाही की त्याला मान्यता नको आहे. आज शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की मला कुठेतरी मान्यता मिळाली, ज्याला आपण रिकग्निशन म्हणतो, ज्याला आपण रेप्युटेशन म्हणतो, ज्याला आपण ॲक्सेप्टन्स म्हणतो. प्रत्येकजण या गोष्टी मिळवण्यासाठी धडपडत आहे. केवळ कुटुंबामध्ये नाही, समाजामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी आपण जगतो त्या त्या ठिकाणी प्रत्येकाला मान्यता प्राप्त करण्याची धडपड ते करत आहेत असं आम्हाला दिसतं. आणि अनेक जण ही मान्यता मिळवण्यासाठी धोरणात्मक गोष्टींचा अवलंब करतात, पॉलिसी डेव्हलप करतात. परंतु देव या वचनामधून आम्हाला एक ऑर्डेन प्रिन्सिपल सांगत आहे. देवाने एक ऑर्डेन प्रिन्सिपल आम्हाला सांगितलेलं आहे की अगोदर मान्यता, अगोदर नम्रता मग मान्यता. अँड दिस इज द ऑर्डेन प्रिन्सिपल टू बिकम ॲक्सेप्टेबल. या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः नम्रतेचे एक ॲब्सोल्यूट मॉडेल आहे. पण त्याही अगोदर आपण पवित्र शास्त्रातील काही उदाहरणांकडे पाहूया आणि मग आपल्या लक्षात येईल की मान्यता मिळवण्यासाठी ऑर्डेन प्रिन्सिपल जे देवानी अगोदर नम्रता मग मान्यता हे जे प्रिन्सिपल देवानी घालून दिलेलं आहे, त्या प्रिन्सिपल सोडून अन्य मार्गाने मान्यता मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला ते कसे फसले हे आपण काही उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, काईन आणि हबेल हे बंधू आहेत, भाऊ आहेत, एकाच आईच्या पोटातून ते आलेले आहेत. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की काईन जो मान्यतेसाठी धडपडत होता, ही वॉन्टेड गॉड टू रिकग्नाइज, टू ॲक्सेप्ट हिज ऑफरिंग्स, बट गॉड डिड नॉट ऑनर. गॉड डिसऑनर्ड हिज ऑफरिंग. आणि त्याचं कारण काय होतं? कारण जर आपण उत्पत्तीचा ग्रंथाच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण वाचलं तर आपल्या असं लक्षात येतं की त्या ठिकाणी परमेश्वर कायनाला म्हणतो, इफ यू डू वेल, जर तू बरे केलेस, इफ यू डू वेल विल यू नॉट बी ॲक्सेप्टेबल. इफ यू डू वेल विल यू नॉट बी ॲक्सेप्टेबल. जर तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? म्हणजेच कायनाच्या मनामध्ये मान्यता प्राप्त करण्यासाठी देवानी घालून दिलेलं जे प्रिन्सिपल होतं, अगोदर नम्रता आणि मग मान्यता, याचा त्याला विसर पडलेला आहे. आणि ती गोष्ट परमेश्वराला हाबेलाच्या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि देवानी हाबेलाचं अर्पण मान्य केलेलं आहे. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की विदाऊट रिसिव्हिंग इन्स्ट्रक्शन्स इन विजडम बाय गॉड, त्यानं अर्पण दिलं आणि देवाने जेव्हा ते अमान्य केलं तेव्हा त्याने हाबेलाचा खून केला. प्रियजन हो, त्याचप्रमाणे आपण पाहतो की मोशेच्या
च्या संबंधी आपण गणनाच्या पुस्तकामध्ये 12 अध्याय आणि 3 वचन मोशेचं संबंधी देवाचं वचन सांगतं की या सर्व भूतलावर मोशे हा नम्र मनुष्य होता. ही वॉज कॅरेक्टराइज्ड ॲज अ हंबल पर्सन इन द वर्ल्ड, आणि म्हणून तो मान्यता पावलेला होता. ही वॉज ऑनर्ड बाय गॉड. कारण या ठिकाणी आपण पाहतो की अगोदर नम्रता आणि मग मान्यता याचं इंग्लिशमधलं जे ट्रान्सलेशन आहे, ह्युमिलिटी गोज बिफोर ऑनर. ह्युमिलिटी गोज बिफोर ऑनर. आणि नम्रता स्वीकारण्याच्या ऐवजी, अंगीकारण्याच्या ऐवजी, किंवा नम्रता स्वीकारण्याच्या अंगीकारण्याच्या अगोदर मिरियाम, बघा एकाच आईबापाची लेकरं आहेत, परंतु जसं काईन नम्र होण्याच्या अगोदर मान्यता पावण्याचा विचार करतो, तसंच मिरियामसुद्धा नम्र होण्याच्या अगोदर मान्यता पावण्याचा विचार करते. आणि तिचं जे वचन आहे मिरियामचं, ती काय म्हणते बघा, त्याच अध्यायामध्ये आपण बघतो गणनाचं पुस्तकाच्या 12व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे का, आमच्याशी पण नाही का बोलला. म्हणजेच या प्रश्नार्थक विचारातून मान्यता प्राप्तीसाठी ती धडपडत आहे, परंतु तिला विसर पडलेला आहे की अगोदर नम्रता मग मान्यता या गोष्टीचा तिला विसर पडलेला आहे. परंतु ही नम्रता मोशेच्या ठायी होती आणि म्हणून मोशे देवाच्या दृष्टीनं मान्यता पावलेला होता. या ठिकाणी जे देवाचं वरून येणारं जे शिक्षण आहे, सुज्ञता म्हणजेच रिसिविंग इन्स्ट्रक्शन इन विजडम बाय गॉड, देवापासून प्राप्त होणारं ज्या सूचना आहेत, आत्म्यामध्ये प्राप्त होणाऱ्या सूचना आहेत आणि त्याची अंमलबजावणी जेव्हा आपण करतो, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये लागूकरण करतो, त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला मान्यता प्राप्त दर्जा देतो. प्रियजन हो, या ठिकाणी आपण आणखीन एक उदाहरण पाहूया आणि योसेफासंबंधीचं उदाहरण आहे. आणि योसेफाच्या ठाईसुद्धा ही सुज्ञता होती. ही वॉज रिसिविंग इन्स्ट्रक्शन इन विजडम, म्हणजेच तो नम्र होता, कारण देवापासून मिळणाऱ्या सुज्ञतेनं तो वागत होता आणि म्हणून तो मान्यता पावलेला होता. या ठिकाणी उत्पत्तीचा ग्रंथाचा 39वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आपण वाचतो की परमेश्वर त्याच्याबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. तो मान्यता पावला होता कारण ही वॉज रिसिविंग इन्स्ट्रक्शन्स इन विजडम बाय गॉड. देवापासून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाकडे तो लक्ष देत होता, त्याचं इम्प्लिमेंट जीवनामध्ये करत होता, त्याचं लागूकरण करत होता आणि म्हणून नम्रता असल्या कारणानं तो मान्यता पावलेला होता. परंतु आपण पाहतो की त्याच्या भावाने त्याचा द्वेष केला, कारण अगोदर नम्रता आणि मग मान्यता या तत्वांचा त्यांना विसर पडला होता आणि योसेफ आपला भाऊ मान्यता पावलेला आहे, त्यामुळं ते आपल्या भावाचा द्वेष करू लागले. नम्रता स्वीकारण्याच्या ऐवजी, अंगीकारण्याच्या ऐवजी मान्यता पावण्याचा त्यांना काय होता, ध्यास लागलेला होता. प्रियजन हो, नम्रतेशिवाय मान्यता मिळवण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा 2 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट, ती व्यक्ती जी नम्र होण्याच्या अगोदर मान्यता पावण्याचा विचार करते ती व्यक्ती देवापासून दूर जाते. आपल्याला माहिती आहे की योनाला देवाने सांगितलं की निनवेला जा, परंतु मान्यता प्राप्त होण्याच्या हव्यासापोटी नम्र होण्याच्या ऐवजी त्याला तार्शिसला जाणारं जहाज त्या ठिकाणी भेटलं. प्रियजन, बऱ्याच वेळेला सैतान तुमच्या आणि माझ्यासाठी अशा ठिकाणी एक सोय करून ठेवतो की आम्ही देवापासून दूर जावं. आणि जे लोक आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये नम्र होण्याच्या ऐवजी, म्हणजेच नम्र होणे याचा अर्थ काय, रिसिविंग इन्स्ट्रक्शन्स इन विजडम बाय गॉड, देवापासून मिळणारं ज्ञान स्वीकारणं, वरून येणारं ज्ञान स्वीकारणं आणि त्याची अंमलबजावणी आपल्या जीवनामध्ये करणं, त्याचं लागूकरण आमच्या जीवनामध्ये करणं. आणि हे लोक म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतो की हाबेलानं ते केलं, मोशेनं ते केलं, योसेफानं ते केलं आणि ते मान्यता पावले. परंतु त्याच्या विरोधात आपण पाहतो काईनानं ते केलं नाही, योसेफाच्या भावाने ते केलं नाही, मोशेच्या बहिणीनं ते केलं नाही. फक्त मान्यता पावण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि ते देवापासून दूर गेल्याचं आपण पाहतो. म्हणजे तार्शीच्या जहाजामध्ये बसणं
परंतु या ठिकाणी आपण पाहतो की योनाच्या पुस्तकामध्ये योना 3ऱ्या अध्यायामध्ये प्रार्थना करत आहे आणि अशा लोकांना देवापासून दूर गेल्यानंतर पश्चाताप होतो आणि मग ते पुन्हा देवाजवळ येतात. आणि दुसरा एक महत्त्वाचा धोका आहे म्हणजे त्यांचा सार्वकालिक नाश होतो. नम्र होण्याच्या ऐवजी मान्यता प्राप्त करण्यासाठी जगिक पद्धतीनं जे विचार करतात, झटतात, प्रियानो, त्यांचा नाश होतो. एक म्हणजे ते देवापासून दूर जातात आणि दुसरं म्हणजे त्यांचा नाश होतो. आणि या गोष्टी संबंधित प्रभू येशू ख्रिस्त लुकाचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 4 ते 12 या वचनामध्ये सांगत आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या ठिकाणी विश्वासणाऱ्यांना धैर्य देण्यासाठी, आणि हे विश्वासणारे कोण आहेत तर विश्वासणारे म्हणजेच जुन्या करारातील ज्यांचं उदाहरण आपण पाहिलं की या ठिकाणी आपण पाहतो की हाबेलाचं उदाहरण आहे, योसेफाचं आणि मोशेचं उदाहरण आहे. आणि त्यांच्यामध्ये आपण येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे जीवन जगत असताना तुम्हाला आणि मला विश्वासणाऱ्यांना धैर्य देण्यासाठी या ठिकाणी संत लुकाचं शुभवर्तमानाचा 12वा अध्याय आणि 4 ते 12 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काही सूचना देत आहे. या ठिकाणी तो म्हणतो, बघा, तुम्ही पुत्राला, या ठिकाणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु वन हू एव्हर ब्लास्फेम्स अगेन्स्ट द होली स्पिरिट विल नॉट बी फॉरगिवन. जो पवित्र आत्म्याबद्दल दुर्भाषण करतो त्याला क्षमा नाही, म्हणजे देर इज कंडमनेशन, ही विल बी कंडेम्ड, त्याचा नाश होईल. आणि प्रियानो, जो देवापासून येणारं ज्ञान, रिसिव्हिंग इन्स्ट्रक्शन, फिअर ऑफ द लॉर्ड इज रिसिव्हिंग इन्स्ट्रक्शन इन विजडम बाय गॉड, देवापासून मिळणारं ज्ञान जो दुर्लक्षितो, स्वतःमध्ये लागूकरण करत आहे देवाच्या वचनाचं, परंतु मान्यता प्राप्त होण्यासाठी धडपडत राहतो, त्याचा नाश होतो. आणि म्हणून या ठिकाणी स्वतः येशू ख्रिस्त म्हणतो की मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी बोलेल तर त्याला क्षमा होईल, परंतु जो पवित्र आत्म्याबद्दल दुर्भाषण करतो त्याला शिक्षा होईल. प्रियजन हो, या ठिकाणी आपण पाहतो याचा अर्थ की प्रभू येशू ख्रिस्त जो नम्रतेचं एक युनिक मॉडेल आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा अद्वितीय अशा प्रकारचा कित्ता आहे आणि त्याच्यासारखं मी व्हावं. कारण देवाची प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे हीच अपेक्षा आणि हीच इच्छा आहे की आपण त्याच्यासारखं व्हावं. आणि म्हणून वरून येणारं जे ज्ञान आहे ते स्वीकारण्यासाठी, रिसिव्हिंग इन्स्ट्रक्शन्स इन विजडम बाय गॉड, ते सुज्ञान जे आहे ती नम्रता स्वीकारण्यासाठी आम्हाला सहाय्यभूत होणारा, देवापासून प्राप्त होणारा पवित्र आत्मा देवाने तुम्हाला मला देऊ केल्या. आणि या पवित्र आत्म्याला जो नाकारतो, पवित्र आत्म्याला जो दुर्लक्षित करतो, देवापासून मिळणारं ज्ञान जो अव्हेरितो, म्हणजेच मेनी टाइम्स वी डिसऑनर द होली स्पिरिट, पवित्र आत्मा आम्ही दुर्लक्षित करतो, जो पवित्र आत्माला शक्ती देणारा आहे, जो आम्हाला कन्व्हिन्स करणारा आहे, जो आम्हाला प्रमोट करणारा आहे, त्याकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं, देवाच्या वचनाचं लागूकरण, ॲप्लिकेशन पार्ट जर आम्ही स्वीकारला नाही, तर प्रियानो, कायनासारखं, मोशेची बहीण मिरियामसारखं आणि योसेफाचे बंधू यांच्यासारखी आमची गत होईल. स्वतःला नाही म्हणणं आणि देवाला होय म्हणणं, हेच तुम्हाला आणि मला वरून येणारं ज्ञान, म्हणजेच टू रिसीव्ह इन्स्ट्रक्शन इन विजडम बाय गॉड, हा त्याचा अर्थ आहे. आणि जेव्हा आपण हे करण्यासाठी टाळतो तेव्हा आपण पवित्र आत्म्याविरुद्ध लबाडी करतो. प्रियानो, आपण गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील उद्गारांचं विवेचन ऐकलं. त्याच्या दोन्ही बाजूला 2 चोर, लुटारू या ठिकाणी शिक्षा भोगत होते आणि दोन्ही चोरांना प्रभू येशू ख्रिस्तानं पहिल्या उद्गारातून जाहीर क्षमा केलेली आहे. परंतु एकाला या जाहीर क्षमेमध्ये, प्रभू येशू ख्रिस्तानं केलेल्या जाहीर क्षमेमध्ये, ही रिसिव्ड इन्स्ट्रक्शन इन विजडम, तो नम्र झाला, त्याला ते ज्ञान प्राप्त झालं आणि त्याला मान्यता मिळाली. येशू ख्रिस्त म्हणाला की आज तू माझ्यावर स्वर्ग सुखलोकात आहेस. पण जो दुसरा होता तो पापात जगला, पापात जन्मला, पापात जगला आणि पापात मेला. त्यानं क्षमा अनुभवली नाही,
त्यानं क्षमेचा स्वीकार केला नाही. आणि याच संदर्भामध्ये संत पेत्र याचा 5वा अध्याय, संत पेत्र 5वा अध्याय आणि 5 ते 14 वचनामध्ये आपल्याला सांगतो, कळप राखणारा तो देवाचा सेवक आहे आणि तो मेंढपाळ आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला तो मुख्य मेंढपाळ अशी संज्ञा या ठिकाणी या पत्रातील मजकुरामध्ये ते देत आहे. आणि तो कोण आहे तर मंडळीचा पाळक आहे. प्रेस्बिटर हा मुळात शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि तो या ठिकाणी असं म्हणतो की तरुणांनो, तुम्ही सेवकांच्या अधीन राहा, ॲक्सेप्ट द अथॉरिटी, बी सबमिसिव्ह तो म्हणतो. आणि दुसऱ्या भागामध्ये तो म्हणतो की एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा. अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी संत पेत्र सांगत आहे. आणि तो म्हणतो की जर तुम्हाला मान्यता प्राप्त करायची असेल तर तुम्ही एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कंबर बांधा. कायनासारखं तोंड करून तुम्ही बसू नका. कायनाचा चेहरा देवाने पाहिला, कायनाचं काळवंडलेला मुख देवाने पाहिलं आणि त्याला विचारलं की तू का निराश झालास? कारण मान्यता मिळणार नाही या अपेक्षेनं तो निराश झाला होता. आणि म्हणून प्रियजन हो, या ठिकाणी पुढच्या वचनामध्ये संत पेत्र म्हणतो, देव गर्विष्ठांना विरोध करतो. नम्रतेशिवाय मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच आमचं जीवन गर्विष्ठाप्रमाणे आहे. नम्रतेशिवाय मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाच देवाचं वचन या ठिकाणी गर्विष्ठ म्हणून संबोधत आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की देव गर्विष्ठांचा विरोध करतो, म्हणजेच नम्रतेशिवाय मान्यता प्राप्तीसाठी झटणारे जे लोक आहेत त्यांच्या संबंधी देवाचं वचन आम्हाला सांगतं की देव गर्विष्ठांचा विरोध करतो. जर नम्र होण्याच्या ऐवजी मान्यता प्राप्त करण्यासाठी ते झटतात, त्यांना देवाचं वचन या ठिकाणी गर्विष्ठ असं संबोधत आहे. आणि हे लोक काय करतात? हे लोक नम्र होण्याचं नाटक करतात, नम्र होण्याचा ढोंग करतात, नम्र होण्याचं सोंग करतात. परंतु प्रियजन हो, विश्वासणारे म्हणजे जे आज्ञापालनाच्या आत्म्याद्वारे सुज्ञतेच्याद्वारे नम्रतेने जगण्याचा प्रयत्न करतात. जसं की आपण बघितलं हबेल, मोशे, योसेफ आणि स्वतः येशू ख्रिस्त, ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हा आणि मला पाचारण केले आहे. तो सर्व कृपेचा देव तुम्हाला आणि मला या जगामध्ये पूर्ण दृढ आणि सबल करणारा देव आहे. कारण आपण पाहतो की थोड्या वेळासाठी दुःख आम्हाला सहन करावं लागतं, परंतु दैवी योजनेप्रमाणे नम्रता स्वीकारत असताना, देवापासून मिळणारं जे सुज्ञान आहे त्यामध्ये जगत असताना थोड्या वेळासाठी आम्हाला त्रास होतो, परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं की थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः देव तुम्हास पूर्ण दृढ व सबल करणारा आहे. आणि या वचनाच्याद्वारे परमेश्वर तुमचं आणि माझं सहाय्य करो अशी आपण देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखरच सुज्ञता म्हणजे तुझ्यापासून आम्हाला मिळालेलं ज्ञान आहे. या जगामध्ये आम्हाला अनेक प्रकारचं ज्ञान असेल, परंतु पवित्र आत्म्याच्याद्वारे तुझ्यापासून मिळणारं ज्ञान आणि आमच्या जीवनातील त्या ज्ञानाचं जेव्हा आम्ही लागूकरण करतो त्यावेळेस प्रभू, विश्वासणाऱ्यांच्या यादीमध्ये तू देऊ केलेल्या सर्व आशीर्वादांचा अनुभव आम्हाला घेता येतो. प्रभू, आज आम्ही जी वचनं ऐकलेली आहेत त्या वचनांच्याद्वारे आम्हाला तू आशीर्वाद दे. थोडा वेळ जरी आम्हाला दुःख सोसावं लागलं तरीसुद्धा तू आम्हाला पूर्ण दृढ आणि सबल करणारा देव आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे, आमेन. आमेन. यावेळेस आपण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहेत तसे तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन.
आणि आता मानवी बुद्धीचा गम आणि अतर्क्य अशी देवाने देऊ केलेली शांती आपली मने आणि आपले अंतःकरणे ख्रिस्त येशूमध्ये राखो. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर, देवाने निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी.